कोल्हापुरात प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची प्रतिक्रिया प्रशांत आंबी यांनी दिली आहे। राजारामपुरी पोलिसांनी आमदार संजय गायकवाडांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानं आमची फसवणूक केली असल्याचं प्रशांत आंबी यांनी म्हटलंय। त्यामुळे 28 एप्रिलला संजय गायकवाडांविरोधात त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा प्रकाश आंबी यांनी दिलेला आहे। लोकशाही मार्गाने ज्यांचा दबाव आहे, ज्या गृहमंत्री खात्याचा दबाव आहे, त्या मुख्यमंत्री फडणवीसांचा पुतळा आम्ही जाळणार आहोत आणि तोही लोकशाही मार्गाने आम्हाला तो अधिकार आहे। आणि 28 तारखेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच सर्व पुरोगामी डावे पक्ष संघटना या आणि शिवप्रेमी या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला जीभ हासडण्याची भाषा केली होती, ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, जे मला घरात घुसून कोल्हापुरात मारणार होते, ते काय आले नाहीत। आम्हीच त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत। दरम्यान पुस्तक छापून 40 वर्ष झाल्यामुळे आता वाद निर्माण करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर शिवराळ भाषा वापरणं अयोग्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे गायकवाडांना समज दिली असून त्यांनी माफीही मागितली आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकाण तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली आहे। आता 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील। संजय गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। संजय गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। दरम्यान छत्रपती शिवरायांच्या नावासंदर्भात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत काय म्हणाले तेही पाहूया। जर फक्त नावावरून बंदी घालायची असेल तर मग गजानन भास्कर मेहेंदळेंच्या पुस्तकावर बंदी घालावी लागेल। शिवाजी अँड हिज टाइम्स नावाचं पुस्तक आहे त्यांचं। जदुनाथ सरकारांच्या हाऊस ऑफ शिवाजीवर बंदी घालावी लागेल। मग शिवाजी विद्यापीठाच्या नावाचं काय करायचं? मग INS शिवाजी नावाचा आपल्याकडे डॉक आहे किंवा हे आहे, त्याचं काय करायचं? अशा अनेक गोष्टी आहेत की ही जी काय लोक बोलायला लागलेले आहेत की ह्याच्यावर बंदी घाला, त्याच्यावर बंदी घाला, शिवाजी मधला जी हा आदरार्थक आहे हे यांनी समजून घेतलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।